आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहूया। सुरुवातीला ब्रेकिंग न्यूज आपण बघणार आहोत। मुंबईतले सगळे खासदार निवडून आणण्याची जबाबदारी असून सगळ्या माजी नगरसेवकांनी वॉर्डावॉर्डात फिरावं असं मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी सगळ्या माजी नगरसेवकांना सांगितलं आहे। आशिष शेलार यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांना काही सूचना केलेल्या आहेत। मुंबईतले सगळे 6 खासदार निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे असं आशिष शेलारांनी या नगरसेवकांना सांगितलेलं आहे। निवडणुकीपूर्वी भाजपची महत्त्वाची बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये आशिष शेलार यांनी या सूचना आणि काही निर्देश देखील केलेले आहेत। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। तुषार रुपनवर आपला प्रतिनिधी आपल्या सोबत आहे सध्या। तुषार, मुंबईतले सगळे 6 खासदार निवडून आणा, तयारीला लागा असे आदेश आशिष शेलार यांनी सगळ्या माजी नगरसेवकांना दिल्याचं समजतंय। तुषार, काय सांगता येईल? तुषार, माझा आवाज येतोय तुझ्यापर्यंत? तुषारपर्यंत कदाचित आवाज आपला व्यवस्थितपणे जात नाहीये। तुषार, माझा आवाज येतोय? हो, आवाज येतो। तुषार, भाजपच्या या बैठकीमध्ये नेमके काय निर्देश आशिष शेलारांनी दिले? अजिंक्य, आपण जर पाहिलं असेल तर आता थोड्या वेळापूर्वीच मुंबईतल्या माजी नगरसेवकांची बैठक मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी बोलवली होती। ही बैठक जवळपास 2 तास चालली। या बैठकीमध्ये मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलारांनी सर्व नगरसेवकांना आदेश दिलेले आहेत की 227 तुम्ही वॉर्डामध्ये प्रत्येक घरोघरी जाऊन तुम्ही फिरलं पाहिजे। त्याचप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या ज्या ज्या योजना पोहोचलेल्या आहेत मतदारसंघांपर्यंत त्या लाभार्थ्यांची तुम्ही यादी तयार केली पाहिजे। मुंबईतल्या 6 लोकसभा मतदारसंघातले प्रत्येक उमेदवार जिंकून आणणं ही आपली प्राथमिकता असणार आहे। त्यामुळे तो शिवसेनेचा उमेदवार असेल किंवा भाजपाचा उमेदवार असेल, हे सर्व उमेदवार या ठिकाणी जिंकून आणणं आपली गरज आहे। त्याचप्रमाणे 400 पारचा जो आकडा आहे त्या देखील या ठिकाणी महत्त्वाचा आहे। त्यामुळे मुंबईतल्या प्रत्येक विभागामध्ये आपल्याला उद्यापासून सर्व भाजपाचे नगरसेवक आक्रमकपणे प्रचार करताना पाहायला मिळणार आहेत। 9 ते 16 तारीख या दिवसांमध्ये जवळपास 8 दिवसांमध्ये नमो ॲपचं सर्वेक्षण असणार आहे। त्याचप्रमाणे लाभार्थ्यांची आतापर्यंतची आकडेवारी किती आहे, आतापर्यंत किती जे मतदार आहेत त्यांना लाभ मिळाला, त्याचप्रमाणे जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यापर्यंत देखील पोहोचणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे जे नव मतदार आहेत, जे कॉलेजमधले मतदार आहेत, त्या मतदारांपर्यंत पोहोचणं देखील तितकंच गरजेचं आहे। त्यामुळे मुंबईतल्या 227 वॉर्डमध्ये सर्व आजी माजी नगरसेवकांनी पोहोचलं पाहिजे, त्या मतदारांची यादी तयार केली पाहिजे। आता मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिलेल्या सूचनेनंतर सर्व नगरसेवक आपल्याला आक्रमकपणे कामाला लागल्याचं पाहायला मिळतंय। कारण की कोणत्याही क्षणी अजिंक्य दिल्लीमधून येत्या 48 तासामध्ये भाजपच्या उमेदवारांची यादी ठीक आहे। आणि आता या सगळ्याच्या दृष्टीनं भाजपकडनं तयारीला सुरुवात झाल्याचं